पुणे काँग्रेस कार्यालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता भाजप आक्रमक झालेली आहे। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी भिडण्याची शक्यता आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मंदार, खरं तर पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। काय त्या ठिकाणी तुम्ही पाहताय? या ठिकाणी दुपारपासूनच काँग्रेस भवनला पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेस भवनमध्ये जमा झालेले आहेत, किंबहुना त्यांना एकत्र येण्याचे आदेश आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काँग्रेस भवनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या काँग्रेस कार्यकर्त्यांचा जमाव पाहायला मिळतोय, कारण भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस भवनवरती आंदोलन करण्यात येईल, मोर्चा काढण्यात येईल असं जाहीर करण्यात आलंय। काही काँग्रेस कार्यकर्त्यांशी आपण बोलूयात। हे आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते भाजपकडून जाहीर करण्यात आलंय। तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात जमलेला तिथे। आंदोलन कसलं आहे भारतीय जनता पक्षाचं? ही हिंसा आहे, ही दहशत आहे। त्यांचं जे मूळ स्वरूप आहे भारतीय जनता पक्षाचं, भीती दाखवणे, हिंसा करणे, दहशत माजवणे, सत्तेचा गैरवापर करणे, त्याचा हा पुरावा आहे। अहमदाबादमध्ये काँग्रेसचं ऑफिस फोडलं, पुण्यामध्ये येऊ म्हणतात। हे ऐतिहासिक वास्तू आहे, तुम्ही बघताय ती स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे। स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी इंग्रजांचे तळवे चाटले ते या भवनवर चालून यायची भाषा करतायत। आम्ही त्यावेळेस इंग्रजांसोबत लढलो, त्यांच्या आता तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेला आहे, तुम्हालाही पक्षाकडून आदेश आहेत एकत्र येण्याचे? पक्षाकडून आदेश म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला जी न्यूज कळली की भाजपवाले या ठिकाणी चालून येणार आहेत, त्यांना आम्ही तोडीस-तोड देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि त्यांचीच वाट बघतो ते केव्हा येतात। हे बघा, हे असे प्रकारचे गिदड भपक्या जे असतात ना, ते कोणी देऊ नये आणि आम्ही सक्षम आहोत। आम्ही गांधीजींना मानणारे आहोत, आम्ही अहिंसेचा मार्ग धरू, पण कोणी हिंसा करायलाच लागलं आम्ही छत्रपतींचे मावळे, आम्ही सुट्टी देणार नाही कोणाला। तर आपण पाहिलं या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। भारतीय जनता पक्षाकडून 6:30 वाजता या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं। भाजपचे कार्यकर्ते आजूबाजूला या काँग्रेस भवनच्या दिसतायत देखील, मात्र पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे या आंदोलनाचं स्वरूप काय राहील हे पाहावं लागेल। विशाल, नक्कीच या परिस्थितीवरती मंदार आपलं देखील नजर अशाच प्रकारे असू द्या। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत नेणार आहोतच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।